हाय हॅलो नमस्कार. मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात सगळे? मस्त असतील. तर आज आहे आपल्या चॅलेंजचा 6वा दिवस आणि ही जी माझी रुटीन आहे ती मी तुमच्यासोबत काल शेअर केलेली आहे. आणि आता वाजलेले आहेत 12 वाजेल, फक्त 10 मिनटं बाकीत. तर माझा सकाळचा नाश्ता वगैरे झाला आहे. एनर्जी ड्रिंक माझी घेऊन झालेली आहे. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर एनर्जी ड्रिंक कशी बनवायची, तर मला ती बनवायची आहे आज, कारण माझी संपलेलं आहे ते पावडर. तर त्याच्यासाठी मी ते बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, खरंच आपण विचार येतो मनात की खरंच त्या एनर्जी ड्रिंक मी जे घेते किंवा ते पावडर म्हणून आपण डिटॉक्स पावडर, त्यानं वजन कमी होतं का, हा प्रश्न सगळ्यात पहिला पडतो. तर हो, त्यानं वजन कशाप्रकारे कमी होतं मी तुम्हाला सांगते. बऱ्याच वेळा जाड माणसांचे प्रॉब्लेम असतात की त्यांना नाही का जेवण केल्याच्यानंतर लवकर जेवण पचन होत नाही किंवा पोट साफ होत नाही, असे बरेच रिझन असतात. मग त्याच्यामुळं काय होते, आपण जर ती जेवण केल्याच्यानंतर गरम पाण्यात टाकून 1 चमचा आपण ते पाणी पिलो तर काय होते, आपलं डायजेशन आहे ना ती सुधारण्यात मदत होते त्याने. प्लस जेवण केल्याच्यानंतर आपल्याला पोट गच्च गच्च वाटतं किंवा व्यवस्थित कोणाकोणाचं पोट साफ होत नाही. तर ह्या जे आपण पावडर घेतो त्याच्यामुळे ना खूप सारा बदल होऊ शकतो आपल्यामध्ये. म्हणजेच पोट साफ होणं म्हणा किंवा ढेकर येतात, कोणाला जेवण पचन होत नाही, त्याचे प्रॉब्लेमसुद्धा त्याने सॉल्व्ह होऊ शकतात. तर असं नाही आहे की तेच घेत राहायचं फक्त आणि मग त्यानं वजन कमी होत राहील, तर असं नाही आहे. आपल्याला म्हणजे त्याच्यातून आपल्याला कमीत कमी 10 ते 20% आपल्याला त्याचा उपयोग होतो. आपल्याला 10 ते 20% ते चांगल्या प्रकारे काम करत आपल्या शरीरावर, असं मी तुम्हाला सांगते. जे की माझा जो अनुभव आहे हेच मी तुमच्यासोबत प्रत्येक गोष्टीत शेअर करत असते, मला काय वाटतं म्हणून. तर मग त्याच्यासाठी ते डिटॉक्स पावडर घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत नाही का थोडंसं पत्तेसुद्धा पाडायचं आहे, जेणेकरून विनाकारण कोणाकोणाला सवय असते की भूक जर लागली किंवा नाही लागली तरी पण चरत राहायचं, खात राहायचं. दुसऱ्याचं नाही सांगत, माझं सांगते मी. माझं असं होतं की काही चटपटीत दिसलं की लगेच खात राहायचं किंवा भूक जरी नसली, आवडीची भाजी वगैरे असली तरी खात बसायचं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला टाळायच्या आहेत. जेवढं आपल्या पोटाला लागते तेवढंच खायचं आहे आपल्याला. पोटावर बांधून तर आपण नाही ठेवू शकत, एवढं तर आहे. पण जेवढं आपल्याला लागतं आहे आणि आपल्याला थोडंसं कमी जेवायचं, जेणेकरून आपल्याला हलकं फुलकं वाटलं पाहिजे. माझं पोट आता खूपच गच्च झालं आहे, जेवण झालं आहे, आता मला काही सुधरत नाही, मी लोळते आता, या प्रकारे जेवण नाही करायचं आपल्याला. थोडं म्हणजे कमी खायचं आहे. आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की उपाशी राहा असं नाही सांगत, फक्त थोडंसं लक्ष द्यायचं आहे. प्लस जेवणामध्ये सुद्धा आपल्याला सगळे हेल्दी पदार्थ घ्यायचे. तर जसं की आपण म्हणू पालेभाज्या म्हणा, बाजरीची भाकरी म्हणा, ज्वारीची भाकरी म्हणा. आता मी जो डाईट सांगते ना मी तुम्हाला, तो एकदम सिम्पल डाईट असतो, जे की कुणीही करू शकतो. आता मी राहिले हाऊसवाईफ आणि परत मिडल क्लास फॅमिलीत. आता आपण यूट्यूबवर बघितले ना डायटिंग, तर नको ते त्याच्यात पदार्थ दाखवतात काय खायचं काय नाही म्हणून. जे मला शक्य होतं आहे, जे माझ्याच्यानं होतं आहे, मी तेच करते आणि तेच तुम्हाला दाखवते. अगदी सहज सोपा जो डाईट प्रत्येकजण करू शकतो, असा डाईट मी करते. तर तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही नक्की आजपासूनच ट्राय करा. तर मला सगळ्यात सोपा डाईट वाटतो हा. सकाळी उठून कोमट पाणी घ्यायचं, थोडीशी एक्सरसाइज करायची, दुपारच्या जेवणामध्ये हेल्दी पदार्थ खायचे आणि सतत पाणी पित राहायचं. आणि मग 4-5 वाजता भूक लागली तर एखादं फ्रूट खायचं किंवा चणे वगैरे खायचे. संध्याकाळी जेवणामध्ये आपण बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, अशी वेगवेगळ्या प्रकारची कुठलीही भाकरी घेऊ शकतो चपाती सोडून. प्लस आपल्याला भाज्या खायच्या तर. आणि संध्याकाळी मी जी ड्रिंक घेते ती ड्रिंक घ्यायची. तर हा एकदम सिम्पल डाईट आहे, तर तोच मी फॉलो करते. जर तुम्हाला फॉलो करायचं असेल तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक दिवसाची अपडेट मी तुमच्यासोबत देणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता आपण आजची नाही का हे बघून घेऊ, जे पावडर बनवायचं मला ते. तर चला मी ते पावडर बनवते आणि ते आपण स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो. 1 महिना 2 महिने त्याला काहीही प्रॉब्लेम नाही, जास्त सुद्धा करून ठेवू शकतो आपण. सकाळ संध्याकाळ आपल्याला घ्यायचं आहे ते. तर चला, आपली चॅनल जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला आपण बनवून घेऊ आता. तर आता इथे मी घेतलेलं आहे, एका साईडला जिरे घेतलेले आहेत, बडीशोप घेतलेली आहे, ओवा घेतलेला आहे आणि मेथीदाणे. ही सगळी क्वांटिटी जी आहे ना सेम घेतलेली, फक्त मेथीदाणे जे आहे थोडीशी क्वांटिटी कमी घेतलेली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये टाकून याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. म्हणजे जास्त पण नाही भाजून घ्यायचं, थोडं हलकेसर भाजून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण मिक्सरला याला ग्राइंड करून घ्यायचं बारीक, तेव्हा सहज याचं पावडर होऊन जाईल.
तर याला आपल्याला चांगलं हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही. तर आपल्याला हलकं हलकं हे भाजून घ्यायचं अशा प्रकारे. याचा वास जो आहे ना एवढा सुंदर येतो ना, म्हणजे खूप छान प्रकारे वास येतो याचा. तर आता हे भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर आता हे चांगल्या प्रकारे मी इथे भाजून घेतलेले हे बघू शकताय. तर आता चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर ते मिक्सरला पण अगदी व्यवस्थित निघतं. तर आता हे मिक्सरला मी फिरवून घेते. बघू शकताय किती चांगल्या प्रकाराचं पावडर तयार झालेलं आहे. तर आता हे आपल्याला एका बाटलमध्ये काढून घ्यायचं किंवा भरणीमध्ये आपण हे स्टोअर करू शकतो. तर माझं आता संपलं होतं म्हणून मी करून ठेवले. आपण हे कितीही बनवून ठेवू शकतो, हे खराब होत नाही. आणि रोज आपल्याला एवढं 1 चमचा सकाळ संध्याकाळ घ्यायचा, झोपतानासुद्धा आणि सकाळीसुद्धा 11-11:30च्या दरम्यान. जर तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल तर एकदा डिटॉक्स पावडर हे नक्की बनवून पहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.